हरी राम कृष्णा
म्हणा गोविंद होता
शेवटचा दिवस गुर भावा तरी आता निश्चिंतीने पावलो विसावा तलिया धावा कृष्णीचिया कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा तलिया धावा कृष्णीचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोमरी तरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोमरी आता दिवस चारी खेळी मे आता निश्चिंतीने पावलो विसावा तलिया धावा तृष्णीचिया श्री संताचिया संताचिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विकू कमी करा भक्त म्हणता द्यायचा आणि रिटर्न आवाज साऊंडला म्हणजे कसं पावलो संभाळा उत्तरी विकू कमी करा वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावी उदास विढलो यासाठी केला होता टाहास बाईकचं कमी कर विकू कमी कर इथंच आवाज येतो शेवटचा दिवस गुड भावा हरी आता निश्चिंतीने पावलो विसावा तलिया धावा तृष्णीचिया तीर्थरूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहोची सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी अद्वैत प्रकरणातील जवळजवळ भजनी मंडळाच्या पाठांतरातला परिचयाचा सरळपंथी अभंग असून तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये जो काही प्रयत्न केला अर्थात आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली थोडक्यात आम्ही अट्टाहास जो केला तो नेमका कशासाठी केला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्थिमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांची राजे साधकांची माय बाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानवराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज महान संत परीक्षक श्री संत गुरुबा काका आदी गुरु संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग संत परीक्षक श्री संत गुरुबा काकांच्या पदस्पर्शानं वैकुंठवासी गुरुवर्य भगवान भाऊ येळशीकर कृष्ण भाऊ येळशीकर या संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं आणि पदस्पर्शानं पवित्र झालेल्या आपल्या सारोळा नावाच्या पवित्र भूमीमध्ये आपण निमित्त उपस्थित आहात आपल्याला माहितीच आहे एकनाथरावजी अंबादासजी गुरव यांच्या प्रथम पुण्यस्मरण नामवर्ष श्राद्धाच्या निमित्तानं किती चिरंजीव त्यांना
एक नाव अनिलजी एकनाथरावजी गुरव आणि समस्त गुरु परिवाराच्या वतीनं त्यांच्या मुली, त्यांचे बंधू, त्यांचे भाऊ, त्यांची पत्नी या सर्वांच्या खरं म्हणजे अथक परिश्रमातून गुरु परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला, गुरु परिवाराचं माझ्यावर असणारं प्रेम, सारोळा ग्रामस्थांचं माझ्यावर असणारं प्रेम एवं आमचे हरिभक्ती परायण परमपूज्य प्रातस्मरणीय भगवान भाऊ रामकृष्ण भाऊ येडशीकर फडाचे खऱ्या अर्थानं आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, ज्यांनी त्यांची आमच्यावर काशवी नजर आहे, खरं म्हणजे त्यांनी आमच्यावर प्रेम करावं एवढा मी मोठा नाही, पण आमच्या गोविंद महाराजांचं माझ्यावर असणारं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग माझ्या वाट्याला आहे. आपण आज सगळे या ठिकाणी संत कोकणे महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, आमचे परममित्र हरिभक्ती परायण नामवंत कीर्तनकाराच्या यादीतही बाप्पाचं नाव अग्रगण्य घेतलं जातं आणि पखवाज आणि वारकरी शिक्षण संस्था या भागात ही महाराज लोक घडवायचा कारखाना ज्यांनी टाकलेला आहे ते म्हणजे काकाच्या आशीर्वादानं कोकणे महाराजांच्या नावानं संस्था आपल्याजवळ तारफळ नावाच्या गावामध्ये योगेश बाप्पांनी संस्था चालू केली आणि मग बाप्पा व्याजावरून हजेरी लावून उपस्थित आहेत आणि कोणी तुमचं काय ज्ञानेश्वर, हा ज्ञानेश्वर महाराज इथेही उपस्थित आहेत. धन्यवाद. संस्थेतील फळावरील सर्व आजी बाप लेखाची जोडून उपस्थित आहे पुन्हा नाही, त्याच्यामुळं आज दोघंही मनापासून आपल्याला मनापासून धन्यवाद आहे. फळाचे मालक बिन फळाचे उत्तराधिकारी बिहार आहेत पण विशेष दोघांनाही धन्यवाद. इकडूनही दोघांनाही धन्यवाद देतो. मनोहर महाराज, अंकुश महाराज तुम्हाला धन्यवाद. चोपदारांना, माईकवाल्याला, माता भगिनी एवं गुरु परिवाराशी संबंधित असणारे नाते परिवार, त्यांचा मित्र परिवार, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी अद्वैत या प्रकरणातील सगळ्यांच्या पाठांतरातला असून तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये जो काही अट्टहास केला तो नेमका कशासाठी केला याचं चिंतन करतात. कसं आहे, जीवन जगत असताना बाप्पा तुम्ही कोणत्या कुळात जन्माला याला किंमत नाही, तुम्ही कोणत्या जाती जन्माला माऊली याला किंमत नाही. ज्ञानोबराय म्हणतात भलत या जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परी भक्त का वैरिया व्हावे माझीची. भलत्या जाती जन्माला या अडचण नाही, माऊली तर बोलून गेले वरी देहाचे निनावे पशुची ही लाभू. एखाद्या वेळेला पशुआधिक येऊनी प्राप्त झाली हरकत नाही, पण गुरुजी जीवनाची सुरुवात महत्वाची नाही बाबा, सुरुवात महत्वाची नाही बाप्पा, मधला काळ महत्वाचा नाही, महत्वाचा काय हा बरोबर आहे आवश्यक तू खटपट चालू जाणे वाट आणि आईसा विरळा एखादाच असतो त्याचा शेवट होतो. ज्ञानोबराय दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात काय असतेची महापुरी रिघता ती कोटीवरी परिप्राप्तीची पैल तिरी विपाऊला निघे विरळा पावे विरळा
मनानं हो द्या, जी होईल ती होईल. काय आता लय गडबड बी नाही, आता जेवण राहिलेत का? आता जिथं उजडन तिथं उजडन, काय होय बाप्पा, काय त्याला. विरळा पावे आणि अवघड गोवे शेवटीचे. गोवे नाम संकट, शेवटचं संकट अवघड आहे. विरळा पावे विरळा पावे पावे एखादाच असतो, त्याचा शेवट गोड होतो. असा एखादाच एकच नात असतो, असा एक नातासारखा की त्याच्या जीवनात शेवट चांगला होतो. नाही तर बऱ्याच जणांचा शेवट जवळजवळ फेलच गेलेल्या बातम्या. लक्षात द्यायला लागले का नाही? होईल महाराज, सगळ्याचा शेवट चांगला होतच नाही, बरोबर आहे. एखाद्याचाच होत असतो. दृष्टांत तुकोबारायचा आहे. तुकोबारायने दृष्टांत दिला. तुकोबाराय म्हणतात जुन्या काळामध्ये किंवा आता मला सांगा की हिवाळा संपत आला की आंब्याला मोहर लागू. मोहर काय म्हणतात? तौर आंब्याला तौर लागतो. बर, जेवढा तौर लागतो तेवढे आंबे लागतील का? तौर कधी येतो? तौर कधी येतो आंब्याला? बरं सोपं, झाडाला पालवी कधी फुटते? वसंत ऋतू. अहो सरळ आहे. काय ज्ञानोबराय म्हणतात, झाडाला पालवी तेव्हा येते, फळे तैची येती जय वसंत पावी. वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडाला फळ फुलं लागतात. वसंताचा आला गुरुवारी मते महाराजाची चालवी ढळ. वसंताचा आला फळी फुली बहारला. आता शेतच्या वसंताचा आला फळी फुली बहारला. अशा जवळजवळ 4,500 चाली. किती चाली का? 4,500. आळंदीत ऐकलेली. महाराज म्हणतात, वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडाला फळ फुलं लागतात. तसंच आंब्याला काय लागतो? तौर लागतो, बरोबर आहे. जेवढा तौर लागतो तेवढे आंबे लागतील का? बोला पटकन. हो बोला की आंबे लागते नाही, बरोबर आहे का नाही? बरे एखाद्या वेळेला आंबे आलेच मी, तौर आला, आंबे आले, बरोबर आहे का नाही? अहो आंबे आले, आंबे आल्याच्या नंतर सगळ्याच आंब्याला पहाड लागतो का एखाद्या आंब्याला? बोला की एखाद्याला. बाकीचे आंबे पिकू घालाय कुठं ठेवायचे? हा, आडीत गाठ्यात आडीत शब्द आला, आडीत ठेवायचे. बाप्पा आडीत सगळे पिकत येत का? बरं महाराज, सगळे पिकत येत का?
आडीत बी काही नाचते आडीत बी काही बोला की मोकळ्या म्हणून बोलतो आडीत बी काही नाच तुम्ही जुनी ओळखीची तुम्ही तरी बोला जा कमी आडीत बी काही नाचते नाहीच कळ ह्यांना बाप्पा काही पिकाच्या टायमाला नाचते आता मी उजडलं का नाही किती उजडलं आता सोपं करतो काही पिकलंय म्हणायच्या टायमाला बोट जात मग जुनी अशी चौकदारासारखी म्हणजे ए पोरा पे नाचलेले बाजूला काढता चांगल्याला नाशिवते जेवढे नाचलेले तेवढे जेल मध्ये आपलं उकांड्यावर माझा उद्देश म्हणण्याचा तसाच होता तिकडे बघा लक्ष द्या माझ्याकडे शब्द तू कोबर राहायचे माझे नाही तुम्हाला प्रमाण दिसले तुम्ही लक्षात आलं का नाही तू कोबर आहे म्हणतात मोहराईशी फळे नाही आली खरं सांगा बरं पुण्यतिथीचं कीर्तन आहे पण सप्ताह असलेलं वाटायला लागले की नाही खरं सांगा पब्लिक बघा ना बाया बघू नका त्या थोबाट इकडे बघा आम्ही सांगायला लागले लगेच बघायला लागले आता इकडे बघा एवढी टाळकरी बी एवढे पक्वाज वादन बी अशी म्हणणारी बी अशीचे ते अडचण पण माणसं बी अर्ध्या बटाट्यावनी टका बघायला लागले तो कोबर आहे का मोहरा आईशी फळे नाही जेवढा मोहर आहे तेवढी फळं लागत नाही पण आले तर आली काही गळती आली नेहमी गळून जाते नेहमी शेजारीच पळून नेते नेहमी शेजारी त्यातली त्यात कलमीवालीची तो वाटत लागली कोणाची कलमी गळत कलमीवाल्याची कारण कलमी खायला कसं असते गोड आणि तोडायला त्याच्यामुळे जास्त ध्यानातच ठेवायचं लय कलमी राहायचं नाही अजून मधून आंबट राहायचं ज्यांना कळत त्यांना धन्यवाद लय कलमी राहिलं पाहुण्याजवळ त्रास देते कळायला लागले का नाही कोणी बी येणार 10,000 दिवस कलमी राहिले लक्ष द्यायला लागले का नाही उद्या देतो म्हणणार 1.5 वर्ष गाठच घेणार नाही त्याला माहिती कलमी विढवलं थोडा त्रास होतोय पण आंबट राहिलेलं बरं असते लक्षात आलं का नाही मोहर आईशी फळे नाही आली काही गळती पक्वद येती थोडी नाशाडी विची तू महाराज म्हणतात जसं एखाद्या आंब्याला पहाड लागतो तसं एखाद्याचा शेवट गोड होतो सगळ्याचा शेवट गोड होत नाही लक्षात आलं का नाही बर करायचंय का गोड बोला करायचंय का सांगा तुम्ही म्हणला करायचंय तर त्याचे बी प्रमाण सांगतो नाही म्हणलं तर त्याचं बी सांगतो करायचंय का शेवट गोड करा वाटायला लागलाय का बोला की नाही मग करायचंय का हा मग हे काय का काही थोडा बहुत लाग पाठ
भजनाची माहिती सगळी पाठपाठांतराची ही काकड्यातलं भजन आहे, काही अवघड नाही. आपल्याला घरेने हे असलं येत बी ना आपल्याला, बरोबर आहे का नाही? तर धडक आहे, बरोबर आहे का नाही? परवा दिवशी एक जण मला महाराज पिटीला कडक आहे, मी म्हणलं मोह धडकच आहे, मग कडक आहे तर माझं तरी कुठलं हे. महाराज म्हणतात काही थोडा बहुत लाग पाठ, जास्त नाही, किती थोडा काय करा भक्ती भाव धारा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट. कशासाठी? जरी करणे असेल गोड शेवट गा, शेवट गोड करायचा आहे का? राम राम स्मरा आधी. कारण देवाशिवाय या जगात कुणाचा शेवट गोड झालेली बातमी कानावर नाहीच महाराज. आहे का सांगा? अजिबात नाही. शेवट तो होतो तुझी गोड आणि म्हणवणी चाड धरी तसो देव भोगा भोग कलेवराचा भार साहू तुझ थार त्याज मधी. थोडक्यात शेवट गोड करायचा आहे का? देवाशिवाय कुणाचा शेवट गोड होणार नाही. देवाला सोडून जर हे बघा नीट ऐका, लक्ष दे इकडे बघा, टाईट बसा आणि ऐका. देवाला धरून काम केले की 100% काम गोड होते. कोणाला धरून केले? देवाला. देवाला धरून केलं की काम एका वेळेला कमी जास्त कवायना पण ती गोड होणार महाराज. कसं असते उगा आपल्यात आपले बोलायला काय अडचण आहे का? होय मोकळे म्हणून बोलू का? होय कस करू? मोकळं बोलू का? कस करू? होय कस करू? गावालेली विचारली कस करू? तुम्ही गावात मोकळं बोला काय अडचण आहे का? हे गुंदूरची काय अडचण? होय म्हणून काही अडचण आहे का? काही नाही. पप्पा बोलू का मोकळं? होय माऊली कस करू? सांग माऊली. हा बघ ऐका कसे असते. हे बघा कुणीच काही धात धुतलेल्या तांदळासारखं नाही. कोणीच कमी जास्त थोडंफार चलायलेलं असते. कुणाचं उजाडात कुणाच्या अंधारात पण काही ना काही खालीवरी आहेत. काही जणांचं उघडं आलं, काही जणांचं जाकरीत ते पण आहेच. कळायला लागले का नाही? आपल्याला माहित नाही, लोकाला माहित नाही. समजा मी कसं आहे, माझ्या मनाला तर माहिती मी किती नालाय. हे मायाव घेऊन तुमचं सांगायला हे ज्याला आपल्याला माहित नाही का आपण किती शहाणी. होय बोला की बरोबर आहे का? खरे का खोटे? लोकाला काय बी दाखवू आपण, आम्ही असे आम्ही तसे, पण आपल्या मनाशी पुसावे काय केले. मनाला तर माहिती आपण कशी ती. कळायला लागले का नाही? कळायला लागले. आता टाईट बसून वाक्य आहे मॅडम, नीट बसा. टाईट बसा, नीट ऐका बघा. ऐका थोडाफार अंगार तर कुणाच्या खाली आहेच. पण एक ध्यानात ठेवा, परमार्थातली सेवा एवढी निष्ठेनं करायची, एवढी निष्ठेनं करायची. एखादा कुटाणा बी झाला तरी देवाना दाबला पाहिजे. कारण निष्ठावंत कार्यकर्त्याची नेत्याला बी दखल घ्यावं लागते. मी बीड जिल्ह्यातला माणूस आहे, अंधाराडे बोपरळी तालुक्यातले. त्यांना विचारा, निष्ठावंतासाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. कळायला लागले का नाही? कळायला हो पनवेलवाले दिला निष्ठा. एखाद्या वेळेला मनला बी दुसरा कार्यकर्ता देवा हिले ना आलाय गप्पा आता त्याच्याकडून कुटाणा घाडा हो दे पंक्ती घालतोय विढालं कीर्तन करतोय म्हणलंय
त्याचे कुटाणे असू दे गावास त्याच्यासारखा महाराज व्हायला पुन्हा 10 वर्ष लागते देवदाबीत असतो पण त्याच्यासाठी सेवा महत्वाची सेवा आता माझा तिसरा चौथा कार्यक्रम वाटायला लागले जाणवायला लागले का कधीच नाही महाराज मी कधी घड्याळाचा वेळेचा विचार केला नाही मी अंतराचा विचार गुरुजी कधी जाणवलं बरं भजनाचा कटाळा कधी आपल्या कीर्तना कधी सेवा मनातून करायची नाही ना मी जास्त होऊन बी गेलो असं एखाद्या वेळेला काही झालं मी हुकम देवान दाबलं पाहिजे शेवट चांगली कळायला लागले आणि देवाला धरून केलं की चांगलं होणार आणि देवाला सोडून केलं की महाराज म्हणतात तुका म्हणे देवाविन आणि केला शिन तो मिथ्या देवाला सोडून केलं की मिथ्या आणि देवाला धरून केलं की जवळजवळ चांगलं होणार बरोबर आहे आणि देवाला जर सोडलं बाबा तरच देवाविन देवाला नटविण्याचं काम केलं शब्दात त्याचं नाव नाट आहे आमचे गुरुजी म्हणले 61 नाट आहे नाटक किती 61 पप्पा माझे सगळे पाठ आहेत कोरोनात मी मालिकात पाठ केलेली लक्षात ठेवा आमच्या गुरुजीने मला एक वाक्य सांगितलं म्हणलं गुरुजी एवढे लय अवघड आहे ती कुठं पाठ करीत बसून काय अरे म्हणलं हे नाटक पाठ करायचे म्हणलं का म्हणले 61च्या 61 नाटक ज्याच्या पाठ त्याच्या कीर्तनाचा वेगळाच थाट थाटच वेगळा असतो म्हणजे म्हणून करसी देवाविन आस अवघी होईल निराश देवाविन केलं तर निराशा पदरात तृष्णा वाढविशी बहुवस आणि कधी सुखास न पवशी गा न करी दंभाचा सायास थोडक्यात मुद्दा एवढाच आहे देवाला धरून काम केले की 100% काम यशस्वी होते आणि देवाला निघायला माळ नसताना काय एखाद्या वेळेला तशी तर माळच पाहिजे पण कमी जास्त एखाद्या वेळेला नाही बी बाबा तर पण काम देवाला धरून करायचे कुणाला धरून करायचे कुणाला करायचे देवाला धरून करायचे देवाला काम केले की फेल जाणार देवाला धरून केलं की चांगलं होणार काय बी असू द्या बरोबर आहे का नाही काम देवाला धरून करायचं म्हणून महाराज म्हणतात देवाला धरून काम केले की यशस्वीच होते मग कसले बी असू द्या काय बी असू द्या बरोबर आहे का नाही मग चुकीचं बी असलं तरी बरोबर करणार देवाला आणून देणार का देवाला धरून केलेलं आहे लक्ष द्यायला लागलं महाराज शुभा शुभा बोल तुम्हा म्हणावे शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे अशुभतया पुढे
काय कसं वाटायला लागले बोला की हा हे नुसते बांबूतवरून मंडप असतं तर सप्ताहात वाटला असता का नाही सांगा हा बोला चला वाटला का नाही सांगा कोण पाहे तयाकडे त्याच्यावर कुणाची हिंमत आहे बघायची कुणाकडे वीर विठ्ठलाचे गाडे विठ्ठलाचे आहेत ना मग अशुभ तया पुढे आणि शुभ होऊनी ठाके तुम्ही मला उदाहरण दे पप्पा तुम्हाला सांगा गुरुजी तुम्ही सांगा कवा भूत लागलेली बातमी तुम्हाला हा तुम्हाला लागलं भूत कवा पप्पा तुम्हाला भूत मला तुम्हाला जरा नाही म्हणून मला बी कवा भूत दिसलं बी नाही काहीच नाही ज्याचा संप्रदायावर विश्वास आहे त्याला भूत काय करते फळे भूत बाधा भेनी देते निष्ठेचा परमार्थ असल्यावर भूतन हाडण काहीच करीत नाही महाराज बिगर माळ करेली भूत लागत माळ करेली नाहीत लागत लक्षात आलं का नाही आणि माळ करायला जर भूत लागलं तर गाबुळा माळकरी म्हणायचं गाबुळा लक्षात आलं का नाही ओरिजिनल माळकरीच नाही तो गाबुळा आहे गाबुळा कारण त्याचा माळीवर विश्वास आहे ज्याचा पांडुरंगावर विश्वास आहे कोण पाहे तयाकडे ह्यामध्ये कुणाची वीर विठ्ठलाचे गाढे महाराज म्हणतात अशुभ तया पुढे शुभ होऊनिया ठाके अशुभ गोष्टी सुद्धा त्याच्या पुढे शुभ होऊन उभ्या राहतात फक्त काम देवाला धरून असले पाहिजे कुणाला धरून असले पाहिजे देवाला हा पण तू गोबराय म्हणतात आम्हाला पहिलंच माहित होतं काय की देवाला धरून केल्याशिवाय कुठलंच गोड होत नाही हे आम्हाला कधी माहित होतं पहिलंच माहित होतं त्याच्यामुळं आम्ही सुरुवातीपासून जी तास धरलं पटांगण धरलं ती कशासाठी पक्वाच्या माणूस ते मुळातला लक्षात आलं का नाही पप्पाला माहिती याजसाठी केला होता अट्टाहास आता थोडं टाईट बसा ढिल्या अंगानं कळत नाही जरा नीट बसा अंग सोडल्यावर कळत नाही जरा बरोबर का नाही मजबूत बसावं लागतंय आता बघा इकडे लगेच बोर व्हायला होय बोर व्हायला लागले कच्चे हा सांग होय सरचे हात बघ घेत का कॅन्सल करा शब्द म्हणायला बघा याजसाठी केला होता अट्टाहास आता ही माझी भाषा फक्त शिकलेल्या लोकांच्या लक्षात येईल थोडंफार शिकलेल्याच्या बघा इकडं कसं आहे मूळ शब्द याज साठी नाही मूळ शब्द याच साठी काय शब्द याच ज नाही च मग इथं ज कसं काय लावलं नीट बसा कसं आहे व्याकरण परिभाषेमध्ये नेहमी महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे चकाराच्या जागी जकार आदेश करण्याची पद्धत व्याकरणाची जिथं जिथं च आहे बघा तिथं तिथं जकार आदेश करायचा म्हणजे अर्थासाठी च आणि उच्चारासाठी ज लक्षात आलं का नाही हो कळलं का नाही कळलं अर्थासाठी च आणि उच्चारासाठी ज माता इथं बरं व्यवहारातला शब्द कसा आहे याच्यासाठी का याच्यासाठी याच्यासाठी
महाराज म्हणता याच्यासाठी आम्ही 8 तास केला, मग याच्यासाठी नाही याच आहे. मग चच्या जागी ज बनलंय. चच्या जागी काय आदेश झाला? ज आदेश. त्याच्यामुळे चचा झाला ज, त्याच्यामुळे याचचा झाला याज, मग याच साठीचा झाला याज साठी. कळलं का नाही? याज साठी. मला जरा सोप्या भाषेत करतो. समजा आता काय झालं, हे गुरु कुटुंबातले 2 जण अनिल म्हणले ना नाव, अनिल बरोबर आहे का नाही? हे काय झालं, अनिल राव घेतली साठे महाराजाची तारीख घेतली, महाराजाला महाराज साठे महाराजाची तारीख घेऊन द्यावर बर. आणि घरातले एक जण योगेश बाप्पाकडे गेला, बाप्पा डोक महाराजाची तारीख घेऊन देतात. हो, मग हे घेतली डोक महाराजाची, हे घेतली साठे महाराजाची. काय एकच कार्यक्रम, एकच पत्रिका एकच, आणि गप्पून 2 बी आले. ऐका जी घरातली घरात भांडणं लागली. बरं, ढोक महाराज म्हणजे 9 म्हणजे 9, तिथे काही 9ला दिलं की 9 वाजून 1 मिनिटाला कीर्तन सुरू असणार. मंडपात माणूस असतो नसतो, आणि जेव्हा 11 वाजलेले असतात तेव्हा संपलेलं असते कीर्तन. असं त्यांचं माझं म्हणजे मोकळा मंगळवार. काय बघू एवढं काय एवढी गडबड काय, निवांत काम माझं म्हणजे लयच मोकळं. मला दिवस मावळा की वाटतंय आता उजडला, आता रात आपली असं वाटतं मला. नाही काही वाटत नाही. रात्र जाणार माझी, अशीच जाणार. ह्याचा हॅपी त्याचा हॅपी. पण फुकट बी पेत नाही. 1000 पैसे पाया फुले की माणसाला पेवा बी वाटतोय की चहा. कोणाला न्यायचं असलं तर एक अंदाज सांगून तुला, बाकी काय हे अशी पद्धत आपलं माणसाची मन जपायची पद्धत. हे बाप्पाला विचारा, कधी मन तोडलं का? गुरुजीत आपली ओळख कधी मन. गुरुजी म्हणले वा, मी म्हणलं गुरुजी 40 पर्यंत नाही एवढं होत नाही. 35 ते 35 काय नाही म्हणलं. मन कोणाचं तोडीत नाही, हे लक्षात आलं की नाही? मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे. 2 जणांनी डोक महाराजाची साठी महाराज दोघे आले. डोक महाराज 8:45ला, मी आलो 9 मधार बसून कीर्तन सुरू झालं. जी दोघाची भांडणं लागली. कोणी घेतली तारीख? अनिल म्हणला मॅम घेतली होती साठी महाराज. तुम्ही डोक महाराज कशाला घेतली? काय भांडणं? ही सगळी माणसं आमची गोळा झाली प्रेमाची, आता कसं करायचं? ह्या बघा डोक महाराज ते शेवटी मोठीच आहेत, बरोबर आहे का? तोंडावर नसले तरी बी मोठेच आहेत, ते आहेत, बरोबर आहे का नाही? आपल्याला महाग तोंडावर मोठं म्हणायचा ना, महाग गेले नाव उठवता ना, पण आपण तसं नाही. आहेत मोठे तर आहेतच म्हणलं. त्यांचं आयुष्य गेलं. माझ्या बापाचा जन्म नव्हता तेव्हापासून त्यांची कीर्तन आहेत म्हणलं. त्याच्यामुळं कीर्तन आता डोक महाराजाचंच होईल म्हणलं. अनिलराव मी काळजी. गुरुजी म्हणले कसं? मला गुरुजी आपण महाराज तुम्ही काळजी करू नका, कीर्तन डोक महाराज मी टाळ घेऊन उभा राहतो म्हणलं, काही अडचण नाही. पण गोविंद महाराज एक ध्यानात ठेवा, काय कीर्तन ढोक महाराजाचंच होईल, पण मी माझ्या पाकिटात बदल होऊ देणार. तुम्हाला आता माझं बोलणं कळत दृष्टांत माझा संपला. चकारानं सांगितलं, माझ्या जागी तुम्ही जकार आदेश करा किंवा गकार आदेश करा, पण मी माझ्या अर्थात बदल होऊ देणार नाही. म्हणून याच बनला याजसाठी, पण अर्थ बदलला नाही. याच्यासाठी केला होता काय? अट्टाहास. अट्टाहासचा जनरल अर्थ होतो प्रयत्न. अट्टाहासचा जनरल अर्थ काय झाला? प्रयत्न. जरा अजून थोडा शास्त्रीय बघितला तर प्रयत्नाची पराकाष्ठा. सर लक्ष येतील. अट्टाहास शब्दाचा अर्थ करत असताना मूळ 2 धातूपासून शब्द तयार झाला. इथं शिक्षक कुणी वगैरे असतील त्यांच्या लक्षात येईल. 2 धातूपासून शब्द तयार झाला, एका धातूपासून नाही. मूळ धातू अडगतव नावाचा. अडगतव नावाच्या धातूपासून अडगतव गतव नाम जाणे, हास्य हसते म्हणजे हसणे. प्रयत्न करत असताना एवढे केले जिथं हसू पडून जात त्याचं नाव अट्टहास. आम्ही हसू पडून जाण्यापर्यंत अट्टहास केला. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. आमच्या शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आज काही विनोदाची अपेक्षा ठेवू नका, वर्ष श्राद्ध, बरोबर आहे का नाही? शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी आम्ही अट्टहास केला. आणि कुणाला वाटत नाही शेवट गोड व्हावा? प्रत्येकाला वाटते आपला शेवट गोड झाला पाहिजे. आणि शेवट गोड होतो देवाला धरून केलं. कुणाला धरून केलं? देवाला धरून केलं की तुमचा शेवट 100% गोड होणार. देवाला सोडून केलं की फेल जाणार. ही ध्यानात ठेवा. कळायला लागले का नाही? कळायला लागले. त्याच्यामुळे काम कुणाला धरून करायचे? देवाला. हा देवाला, आपलं बळच देवाला, बरोबर आहे का नाही? आता काय इच्छा नसताना परमार्थ काही लोकांचा लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा देवाला धरून करायचा, परमार्थ देवाला धरून करायचा. इकडे बघा, लक्ष द्या कसं असतंय. आणि देवाला धरून जर केलं तर काय बी गुड होते. चला तुम्ही सांगाल ते गुड करतो मी. चला हा
बेकार बेकार आटम देवाला धरून केले गुण होते. ऐका एक प्रमाण चोखोबराच्या समाधी महिमेत चोखोबराच्या समाधी महिमेत प्रकरण आलं. म्हणले देवाला धरून केल्यावर मंसाचर महाड देवा अवघेची मंस चर्म हाड देवा अवघीच गोड. कुणाचे? जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले. लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या सगळ्याच. मांस गोड. काय गोड? मांस गोड होत असते? होय, मांस गोड होते का सांगा? नाही. पण सज्जन कसाया विकू लागे मांस आणि माया सावत्यास खुरपू लागे. आहो देवाला धरून केले मांस गोड झालं. काय गोड झालं बोला की? मांस. चमड गोड चमड. चांभाराच्या जातीमध्ये रोहिदास नावाचे साधू जन्माला आले. कर्म लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिले विने. झालं का नाही झालं सांगा? मांस गोड. तुम्ही फक्त गोड म्हणा. मांस गोड बोला. मांस गोड. चमडा गोड. नुसतं गोड म्हणायचं. मांस गोड. चमडा गोड. हाड गोड होतील का? हा नाही. पण चोखोबराचे हाड गोड झाले का नाही? इंगळे महाराज झाले आमच्या जिल्ह्यात होऊन गेले 5-6 वर्ष झाले गेले. त्याला आता पुण्यतिथी चालू आहे त्यांची उद्यापासून. ही इंगळे महाराज म्हणायचे चोखोबराचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आपले थोबाड सुद्धा म्हणतो. त्यांचे शब्द आहेत. लक्षात आलं का बघा? महाराज म्हणतात चोखोबराचे हाड गोड झाले. बरोबर आहे. चोखोबराई गेले आणि चोखोबराई गेल्यावर देवानं नामदेवराला बोलून घेतलं. त्यांचं समाधी महिमाचे नाव माझ्या सगळ्या समाध्या पाठ आहेत. मला लक्षात आलं. आणि मग नामदेवराला बोलून घेतलं आणि सांगितलं नामा म्हणजे काय देवा मंगळवेळेला जा आणि माझ्या चोखोबाचे हाड घेऊन ये. मला इथं समाधी द्यायची. नामदेवराने सांगितलं देवा 1000 माणसं मेलेत आणि 1000 माणसात चोखोबराचे हाड ओळखायचे कसे? आणि मग नामदेवराचे शब्द नामा म्हणे असती कैसा ओळखाव्या. नामा म्हणे असती. असती म्हणजे हाड. नामा म्हणे असती कैसा ओळखाव्या. देवाचं उत्तर ज्यामध्ये विठ्ठल ध्वनी निघे. नामा ज्याच्यात विठ्ठल विठ्ठल जे हाडात आवाज येईल ते हाड चोखोबाचे. हाड कसे झाले? हाड कसे झाले? गोड. मांस गोड. चमड गोड. हाड गोड. मला खरं सांगा चोऱ्या गोड होतील का? बोला चला. हो बोला. चोऱ्या चोऱ्या काय काय चोऱ्या गोड होती? नाही. गोपाळाने काय केल्या? बोला की आता. गोपाळाने काय केल्या? चोऱ्या. गोपाळाने चोऱ्याच केल्या. पण गोपाळाने चोऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे एवढ्या गोड झाल्या. किती बी मोठा सप्ताह ठेवा चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही. तुम्हाला ऐकायच्यात का चोऱ्या? ऐकायच्यात का? खरं सांगा. हो ऐकायच्यात का? हा मग तुम्हाला 10 तारखेला बाप्पाच्या संस्थेत यावं लागलं. म्हणजे माझं कीर्तन आहे काल्याचं. मग सांगतो तुम्हाला. सांगतो म्हणजे आपलं हे सांगतो कशा. मग सुरुवात कधी आपली? 3 मेला. ते आता आलंच की जवळ. 3 मेला सुरुवात आहे. 10 मेला त्याचा काल आहे. भव्य दिव्य सपकाल सर्व गेल्या वर्षी मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी तुम्ही ते येतातच त्याच्यात अडचण नाही. पण निमंत्रण म्हणून 3 मे ते 10 मे पप्पाचा उर्षे निघला म्हणून संस्कृत सप्ताह आहे. आणि नाही एरिया आला तरी काल्याला तुम्ही या. चोऱ्यात सांगतो तुम्हाला. लक्षात आलं का नाही? चोऱ्या गोड झाल्या. बरं फडावर बी किती बी सप्ताह मोठा ठेवा. चोऱ्या सांगितल्याशिवाय जमते का? बोला की नाही जमत. का? चोऱ्याच केल्या पण देवाला धरून केल्या. बरोबर आहे का नाही? गोड झाल्या. बनिष्ठ गोड म्हणा. मांस बोला. हो मांस गोड. चमड गोड. हाड गोड. चोऱ्या मारा माऱ्या गोड होतील का? बोला चला. जीवन बोला चला. मारा माऱ्या गोड होतील का? होय मारा माऱ्या गोड होतील का? बोला की थांबता. मारा माऱ्या गोड होतील का? नाही होणार. मारा माऱ्या गोड होणार नाही. पण मला सांगा पांडवांनी काय केलं? बोला परमार्थातली माणसं. पांडवांनी काय केलं?
बोला की मारा युद्ध मारामारी एकच. पांडवांनी काय केलं? मारामाऱ्या. पांडवांनी मारामाऱ्याच केल्या, पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. त्यामुळे 100 एक बी राहिला नाही आणि 5 एकाला बी ढाका लागला. ऐकायला लागला का नाही? पांडवांनी पप्पा मारामाऱ्या केल्या, पण गोविंद महाराज पांडवाच्या मारामारीवरचा ग्रंथ तयार झाला आणि त्याच्यावर तुम्हाला मला फुलं ठेवून पाया पडावं का? देवाला धरून केल्या. कुणाला धरून केल्या? देवाला धरून केल्या. नाही ते पांडवाच्या बाबतीत जर बघितलं, पांडवांनी असं कुठलंही धोरणातली कामं केलेली नाहीत. फक्त त्यांचं एकच धोरणातलं काम त्यांनी देवाला धरून केलेलं. तुमचा मूड असला तर सांगतो, जाऊ दे होय कसं करायचं. मला हात घालायचं म्हणलं तुमचा मूड बी बघावं लागेल. हा माणसं आहेत काय तुम्हाला की म्हणजे त्यांनी चिंतनी आहेत का? हा कळत आहे का तुम्हाला? सांगू का? होय कस करू? ऐकायचं का? जिथं उलट तिथं उलट बसत नाही आता त्याला लई पोटी कान लागले तिथं जमते. हे ऐका आता बाप्पा, तुम्ही बी ऐका आता, जीव होईल ती होईल ऐका. लय माऊली ऐका आता, जीव होईल ती होईल ऐकायचं. आता लक्ष देऊन ऐकायचं. तिथं उजडण तिथं उजड बघू आता काय ते होईल. मला फक्त एकच आहे, पांडवाविषयी बोलता येत नाही. गोबराने अशी कुलूप टाकून दिले. गोबरा म्हणजे माझ्या पांडवाबद्दल काहीच बोलायचं नाही. कुणी जर बोलायला गेला रे बाबा, पांडव कुळाशी पाहता दोष जन्म पिंपळाशी आणि पांडव कुळाशी पाहता दोष. नामदेवरायचा गाथा तो. नामदेवराय म्हणता पांडवाच्या बाबतीत बोलायचं नाही. कसं काय? म्हणजे कागाच्या विष्ठेतून जन्म कुंकाळा कुणाचा? बरोबर आहे का नाही? पिंपळाचा जन्म कावळ्याच्या विष्ठेतून, पण तरीही त्याशी अमंगळ कागाची आविष्टे जन्मे जो पिंपळ त्याशी अमंगळ म्हणू नये. कागाच्या विष्ठेतून जरी पिंपळ जन्माला आला तर त्याला अमंगळ म्हणायचं नाही, कारण त्याच्यात देवाचं वास्तव्य. तसंच पांडवांनी कमी जास्त बी काही केलं असलं तरी व बसायचं, देवाला धरून केलेलं आहे. कळायला लागले का नाही? माणसं म्हणले अरे भारी मसाला काढलाय की गप बसायचं, बोलायचं नाही. लक्षात आलं का नाही? हा नाही तर मला सांगा. होय इथं तुमच्या धाराशिव जिल्ह्यात, धाराशिव तालुक्यात, जिल्ह्यात एका माणसाला 5 बायका असं ऐकण्यात असेल. लोक जुन्या लोकांच्या ऐकण्यात माझ्या ऐकण्यात 3 बायका पुसतो. एका माणसा भजण्याला 3 बायका आहेत ऐकण्यात माझ्या आहेत आमच्या इथे. पण एका माणसाला 5 बायका ऐकण्यात असू शकते. ऐकण्यात आहे, पण एका बाईला 5 नवरे असं धाराशिव जिल्ह्यात कुठं ऐकण्यात? बोला चालू हो बोला की. बरं एका बाईनं 5 नवरे करणं गोष्ट कशी वाटायला लागली? चांगली का चुकीची? बोला ना. चुकीची. मग पांडवाच्या कुळात एका बाईला 5 नवरे होते का नाही? बोला की आता. देवाचं मेलो गप्प झाले माणसा. होते का नाही? बोला चला. होते का नाही? होते. तरी बी द्वारकेचा राणा त्यांच्या तिथे गेला नाही.
बर ह्याच्या पुढचं ऐका चला. मला सांगा, हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकरं का लग्न झाल्यावर लेकरं? बोला चला. हा, या पांडवाच्या मुळात लग्नाच्या आधी लेकरं झालेली माहिती का तुम्हाला? हा, माहिती का तुम्हाला? कुंती जनाबाईचा अभंग हे. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. ऐकले? तळहत्ती जन्मला बाळा, सोडून दिला गंगा जळ, नाही पदराने झाकीला, कर्ण तो पांडव रे पहिला. कुंतीला कर्ण कधी झाला? लग्नाच्या आधी. तरी बी द्वारकेचा राणा. असं कसं? असंच आहे, पहिल्यापासून खऱ्याची माय मेली असं झालं का? ते पुढचं ऐका, ह्याच्या पुढचं ऐका, ह्याच्या पुढचं मला सांगा. इकडे लक्ष द्या. मुलीचं लग्न कोणाबरोबर असते? हा, मुलाबरोबर. मुलीचं लग्न कोणाबरोबर? मुलाबरोबर. गाढवा संघ असते. ह्या पांडवाच्या कुळात एक मुलगी गाढवाला दिली म्हणून ते कुटुंब झाले असं माहिती तुम्हाला? गांधार देशाचा राजा, त्याची मुलगी गांधारी, आणि ही ह्या आंधळ्याला बांधते. लय भारी असते ती असते. कोण? धृतराष्ट्र. कोण? धृतराष्ट्र. ह्याला बातमी कळाली, पण तिची शांती अशी होती, ब्राह्मणाने शांती काढून दिली की हिच्या गळ्यात माळ जो बी टाकीत, लग्न करीत, नवरदेवाच्या मुळावर लग्न होतं, लगेच नवरदेव मारणार. हे चॅप्टर होतं. हे लक्ष द्यायला लागले का नाही? लक्ष द्यायला लागले का नाही? बाप्पा ती तुम्हाला माहिती कोणची जागची कोणची ती? रोज चॅप्टर असते बरोबर आहे का नाही? रोज चॅप्टर वेगळं असते, माणसं चॅप्टर असते. तर मग ती ह्यानं काय केलं धृतराष्ट्रानं? गाढव संघ घेतले आणि गेला गांधार देशात. ह्याला बी देत नव्हतं कोणी, तिला करीत नव्हतं. ह्याला नाही मायन दिला नाही बाप, असला धंदा झाला. लक्षात. आणि ह्या दोघाची गाठ भेट. ह्यानं सांगितलं लग्नाला मी तयार. म्हणजे मारावं लागेल, मी विधी करणार आहे म्हणले. मग नवरीदान मला एका रूम मध्ये बोलायचे म्हणले. ही पद्धत वापसून आता निघाली असं नाही. ह्यानं काय केलं? मागच्या दारानं गाढव आणि ब्राह्मण पलीकडून आणले आणि गांधारीला घेऊन मध्ये गेला. आणि मग त्या ब्राह्मणाच्या हातानं गांधारीचं गाढवाचं पहिलं लग्न लावलं. गाढव मेलं, माळ घातली की पलीकडच्या दारानं बाहेर काढून दिलं आणि मला बाहेर म्हणला विधी झाला, आता मी मरत नाही. माझ्याकडे मंत्र होते म्हणला. असला ओळ केला धृतराष्ट्राने. लग्न लावलं. पुढचं नीट ऐका, ताईट बसून कडक टोप्यावाले जरा नीट ऐका, जरा ध्यान देऊन ऐका. आजूबाजूला महाग बसलेले फटांग बसले, नीट ऐका गावातले जरा. आता ध्यान देऊन ऐका. आता जरा एवढं हा जरा करळ आहे पण सरळ होण्यासारख्या नीट ऐका. इकडे बघा. त्या धृतराष्ट्रानं गांधारी सोबत लग्न करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या सुखासाठी कोणाचा बळी घेतला? पण गाढवाचा घेऊ द्या, पण निष्पाप होत ते. त्याचा काही संबंध होता का? बोला. नाही. या गांधारीनं धृतराष्ट्रानं निरागारे गावातले सगळे स्वतःच्या सुखासाठी गाढवाचा बळी घेतला. निष्पाप काही त्याचा दोष नसताना. तर त्या दोघाच्या पोटी जन्माला आलेले 100 लेकर गाढवासारखी नालायक जन्माला आले. भजने या गाणं द्यायले. भजने जरा हिशेबानं विढवलं. ठीक आहे ना, 3, 2 ठीक आहे ना, 10 आणि 5 न पैसे असतील. असू द्या. गार आणलं तसं. बरोबर. गरम झालेत महाराज. बरोबर आहे का नाही? इकडे बघा, लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. आता आपलं बोर व्हायला केलं का नाही गाढवा सोबत लग्न? तरी बी द्वारा की झाला यांच्या तिथं होता का? जाऊ द्या. कळसाचं बोलतो. टाइम होत आला. शेवटचं बोलतो. मला सांगा, मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं, गोड बोलायचं आणि त्याच्याच घरी राहून त्याच्या ताटात जेवून
त्याचीच बहीण पळवून न्यायची आपल्या ग्रंथात बसायला. बोला की माळकरी आता नेली का नाही नेली, नेली का नाही नेली. ऐका ज्ञानोबराची उभी. ज्ञानोबरा म्हणतात त्वा संन्यासी हो निधनी चोरोनी नेली माझी भगिनी. अर्जुना संन्यासी झाला सण माझी बहीण पळवून नेली. नेऊ द्या ना, बहीण पळवून नेली म्हणल्यावर त्याच्या तोंडाकडे तरी माणूस बघन का पुन्हा. बोला चला हा माणसं पोरीच्या तोंडाकडे बघा ना. आपली बहीण भेटली हे तिचं तोंड बघायचं नाही म्हणते त्याला. बोला की तो जर तुम्हाला सारवळच्या चौकात दिसला सारवळ्याच्या तर तुम्ही त्याला या दाजी चहा घेऊ असं म्हणणार का? दगड घेऊन माग हे ना तर आमची घ्यायची असं माणसं म्हणणार का नाही सांगा. दगड घेऊन माग पळणार का नाही बोला की. मला सांगा ह्या कृष्णाची बहीण कुणी पळवून नेली? अर्जुनानं. मग ही येडत त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहिले. ओवी माझ्याकडे ओवी ओवीन प्रमाणे माझ्याकडे मी बोगस मधला महाराज नाही. लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्याला माहिती मी बोगस बोलत नाही. ऐका ओवी तुमच्या विपाठच आहे. देखा नवल तया प्रभूचे. काय नवल आहे काय? अद्भुत प्रेम भक्ताचे. कसलं? सारथ्य पण पार्थाचे. सारथ्य म्हणजे ड्रायव्हर, पार्थ म्हणजे अर्जुन. सारथ्य पण पार्थाचे करी तू असे. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. पक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. दुसरं देखो अर्जुनाची घोडी दुखली अनंते आणि संकटे बहुत निवारली. कसं वाटायला? कसं वाटायला? बरं वाटायला का? हा मग ऐका आता काय बी केलं पण देवाला बावीनच पडली पण देवाची दुसऱ्याची नाही. गोड झालं का नाही झालं? बोला की गोड झालं ना शेवटी. का आता मला वेळ नाही सांगायला. ते प्रसंग तुम्हाला सांगितलं असतं सुंदर कसा तेवढा वेळ नाही. एवढ्या कमी ह्याच्यात ते कमी वेळेत असं मला म्हणायचं. कमी वेळेत मोहीन महाराजांना हालत्यात आहे. बरोबर आहे का नाही? काय होतंय आपल्या पार्टीतल्या माणसाचा फोन आल्यावर माणूस तेवढं लावून जाईल. होय बरोबर आहे का नाही? पुन्हा बाप्पाने मला टच केलं तर आपल्या जवळचा कार्यक्रम तुम्हाला यावं लागेल. म्हणून म्हटलं ठीक आहे आता महाराज फोन येतो. ऐका लक्ष द्या इकडं. एकच मुद्दा सांगूच का रडवं तेव्हा? होय कसं करू? लई वेळ लागेल त्याला पण सांगतो. होय कसं करायचं ऐकायचं का? झोपेची गडबड काय झालं इकडे बघा. देव कसं सहकार्य करतो, देव कसा उतारला. अरे काय पांडवाने एवढं लई केलं की पण देव नाही त्यासाठी किती केलं बघा. बघा इकडे आता एवढा प्रसंग सांगून थांबतो. बघा इकडे लक्ष द्या. कौरव पांडवाचं युद्ध आपल्याला माहिती बरोबर. काय झालं हे पांडव वनवासातून परत आले आणि पांडव वनवासातून परत आल्याच्या नंतर दुर्योधनाकडे गेले. दुर्योधना म्हणजे काय आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक. ते मला अजिबात देत नाही. अरे देऊन टाक. देत नाही. सुईच्या टोकावर जेवढी जागा बसती तेवढी बी देत नाही. तुमच्यात हिंमत असली ते युद्ध करा. कळायला लागलं का नाही? हे असल्या डिरिंगमुळे ही कुठाला झाल्या सगळ्या. गुढी गुढी झाला तर झाला असलं देत नाही म्हणजे चल. आता पांडवाला वाली कोण आहे? पांडवाला वाली कोण? कृष्ण परमात्मा. आवाज दिला देवा जेव्हा तासदार केला तर हात हस्तिनापुराला यायचं. भगवान आले काय अर्जुन काय झालं? त्या दुर्योधनाला समजून सांगा. भीम म्हणला मी एका रट्यात मारीन त्याला समजून सांगा. भीम म्हणले भीमाला सांगितलं तू बस मी जातो.
भगवान शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाच्या घरी गेले. शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाच्या घरी गेले. दुर्योधन बसायला 56 प्रकारचा भोग बसा देवा असं सांगितलं. सांगितल्याच्या नंतर म्हणले कसं काय म्हणले अर्जुन दुर्योधना त्यांची प्रॉपर्टी त्यांना देऊन टाक. देवा देत नाही म्हणले. बरं अर्ध देत नाही. 5 गावं दे. शेवटी 5 गावावर तयारी झाली. देत नाही. भागवतात त्याची मोठी कथा आहे महाभारतातली. 5 गाव बात देत नाही म्हणले. पहिल्या स्कंदात कथा आहे. म्हणले देत नाही. तुम्ही टीव्हीवर कथा ऐकली असतील की टीव्हीवर बघतात ना मला टीव्हीतला महाराज येडे होतो मला इज्जत नाही मग काय काय इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला इज्जत आहे का नाही? आहे का नाही बोला? आहे ना? म्हणजे आता 100 पाय उठून पाय घालू नका माणसाची. बघा इकडे लक्ष द्या. इकडे बघा तरी लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या. कुठं त्यांना देऊन टाक. ते मला देत नाही. भवन उठले निघाल्याबरोबर तर दुर्योधन सांगितलं देवा त्यांना मला युद्ध कर. युद्धाला तयारी कर. हो म्हणजे काय करायचं एका बाजूला 18 वृक्षांनी सैन्य आणि एका बाजूला फक्त कृष्ण. काय पाहिजे सांग. वेळ जाईल थोडा पण फार सुंदर कथा. दुर्योधनाची मनातून इच्छा होती. बाप्पा मी सगळं कोरोनात महाभारत वाचून काढलेलं आहे. दुर्योधनाची मनातून इच्छा होती की मला देव पाहिजे. नालायकाले वाटते चांगली माणसं आपल्या संग असावं म्हणून पाया पडणारे पंढरपूरला जाणारे सगळेच माणसं चांगले असतात असं नाही. काही पाप लपवायला बी जात असते ती ध्यानात ठेवा. कळायला लागले का नाही? सगळी चांगली असते असं काही नसते. बघा इकडे लक्ष द्या. दुर्योधनाची मनातून इच्छा देव आपल्याकडून पाहिजे चांगलं होईना आपलं. पण घोटाळा जी घातला ह्या महामानव कुटाणा केलेला आहे. कुणी शकुन्या बेकार शकुनी. शकुनीला त्याचा मामा ना म्हणला मामा कसं करायचं. शकुनीला पक्क माहित होतं ह्याच्याकडून जर देव आला तर विजय ह्याचा होणार. पांडव हारणार आहेत म्हणून ह्याला शकुनीला दुर्योधनाचं चांगलं होऊ द्यायचं नव्हतं. त्याचं एक मोठी कथा आहे त्याच्या पाठीमाग. ह्या शकुनीचं दुर्योधनानं लय वाटोळं केलेलं आहे. घरातच हात घातलेला. ती मोठी 1.5 तास कथा चलती ती. बरोबर आहे का नाही? ती सांगायसारखी नाही. ती सांगायसारखीच नाही तुम्हाला वाचायसारखी फक्त. लक्षात आलं का नाही? त्या शकुन्याचं वाटोळं केलेलं होतं दुर्योधनानं. त्याच्यामुळं दुर्योधनाला शकुनीला दुर्योधनाचं चांगलंच होऊ द्यायचं नव्हतं. त्यानं विचार केला देव ह्याच्याकडून आला की ह्याचा विजय झालाच म्हणून समजा. नाही तर येड्या भगवान काय करणार आहे म्हणजे 4 युक्तीच्या गोष्टी सांगणार आहे. हातात शस्त्र घेणार नाही. अरे म्हणजे 4 काय मी आज सांगतो आपल्याला सैन्य घे. ऐकलं मामा त्याच्यामुळं मामा म्हणजे जवळच्या रक्ताच्या नात्यापासून जास्त सावध राहायचं. बाकी कुणापासून नाही राहिला तरी हरकत नाही. ती घोड घालून मधल्यामध्ये आपला काटा काढते आणि पुन्हा रडायला बी तेच असते. ती लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. त्यामुळे जरा सावध राहायचं त्यांच्यापासून. इकडे बघा मी शिकलं. पुण्याला बघू नका नात्यातले. इकडे बघा माझ्या लक्षात आलं का नाही? इकडे बघा लक्ष द्या. आता इकडे बरं वाटेल कथा आहे त्याला. लय सुंदर कथा आहे. लय सुंदर. इकडे बघा माझ्यात लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग काय झालं ते मला देवा मला सैन्य पाहिजे. अर्जुन म्हणला देवा दुनिया चुलीत जाऊ तू माझ्यापासून हलू नको. बस तू एकटा पाठी राखा असलाच बाद झालं. मला वाटण्या झाल्या. भगवान निघाल्याबरोबर तर भीष्माचार्य पितामह दुर्योधनाकडून होते ना. पितामह कोणाकडून होते तुम्ही काय करा एकदम भागवत कथाच ठेवा. गावातली मग तुम्हाला दाखवितो म्हणजे सांगतो दाखवितो मी म्हणजे चित्र दाखवितो. जाती म्हणायचं होतं मला बाकी काय नाही. तुम्ही आता भागवत ठेवा माझं खरंच ठेवा एकदा. हा त्याच्या जास्त 4-5 लाख घेतो मी. जास्त काही घेत नाही. तुम्ही एकदा ठेवून तर बघा तुम्ही इकडे लक्ष द्या. होय बाप्पा कसे. हा आता इकडे बघा इकडे माझ्याकडे हे समजून सांगतो. थोडक्यात कथा आहे. लय मोठी कथा आहे पण थोडक्यात सांगतो. तू काय झालं पितामह भीष्म होते ना तिथे दुर्योधना पण होते ना. मग हे देव निघाले राग अर्जुना दुर्योधना बघ नाही मला ऐकत नाही युद्ध बघ अजून सांगायला नाही युद्धाशिवाय पर्याय नाही म्हणजे रिटर्न त्याला भेटल. म्हणले बरं ठीक आहे. निघाले की दुर्योधन मला देवा बाकी तिकडे जाऊ दे पण जीवन जा. काय करून जा बोला की जीवन जा. त्यावेळेला देवाने एक शब्द महाराज विचारला जे माझं ऐकत नाही त्यांच्या घरी मी जेवत नाही. जे माझं ऐकत नाही त्यांच्या घरी मी. भीष्म तिथंच होता. भीष्म मला देवा आपल्या घरी चला. काय म्हणले देव भीष्मा जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहे त्यांच्या इथं मी जेवत नाही. लक्षात आलं का नाही आलं? मग आता ते उद्धवजी चलो विदुरा ते वेगळा प्रसंग आला. आपल्याला इथं हे सांगायचं आहे. मग युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी बरीच कौरव मेले. देव कसं सहकार्य करतो हे सांगायला. इकडे बघा बरेच कौरव मेले. तीच दुर्योधन भीष्माच्या रावटीत. भीष्माचार्याला पितामह
काय करायला लागलात? आमच्या भाकरी खातात मधून त्यांना म्याने झालात का? आपला एक बी मिळाला नाही. लागले शब्द भीष्माला. भीष्माला हातात पाणी घेतले. उद्या संध्याकाळपर्यंत, उद्या सकाळपर्यंत एक बी पांडव ठेवणार नाही. प्रतिज्ञा केली. सूर्य उदय होण्याच्या अगोदर, सूर्याचा उदय झाला की पांडव मारून टाक. निष्पांडव पृथ्वी करी. प्रतिज्ञा भीष्माची होती, चिल्लरची नव्हती. लोक काही देव लटलट कापायला, कारण देवाला माहिती खरीच करावं लागणार आहे आपल्याला. भीष्म बी भक्तच होता. दुश्मन असला मग काय झालं? भक्त होता ना शिवपती, देवाची भक्ती करत होता ना. काय करावं म्हणले कळा नाही गेलं. ठीक अर्जुनाजवळ. अर्जुन आपल्याला अर्जुना उठ, अर्जुना उठ, अर्जुना उठ. देवा काय झालं? मला पडू. अर्जुना उठ. गोंधळ झालाय. काय झालं? भीष्मानं प्रतिज्ञा केली. हा त्याला धांदाचे, मला पडू द्या. रिस्पॉन्स द्या. उठ देवा गप्पा हो. तुम्हाला झोप लागत नाही, आम्हाला झोपू देत नाही. उद्या येऊ दे आमच्या मागचा. तुम्हाला काय उगा बसा उग तुम्ही इथं बसा, आम्हाला राख. अरे अर्जुना उठ. पाणी मारलं उठिलं. अर्जुना उठ. अंगावर काटा आहे तुमच्या. ही कथा ऐकल्यावर भाऊ ऐका. अर्जुनानं विचारलं काय देवा? म्हणजे भीष्मानं प्रतिज्ञा केली. करू दे म्हणजे. अरे तुला काही वाटा नाही काय म्हणले सांग ना. प्रतिज्ञा काय केली म्हणजे? अर्जुना भीष्मानं प्रतिज्ञा केली उद्या सकाळपर्यंत पांडव मारून टाकणार आहे. आता 10 वाजले, 11 वाजले जवळजवळ. अर्जुनानं काय जाते म्हणलं देवा पडू दे मला. आता सकाळी मरण नाही आणि पडू द्या. हा देवानं उठ. ए अर्जुना येडास का? म्हणजे काय झालं देवा? अरे उद्या सकाळपर्यंत पांडव मारणार आहे. आता एक शब्द अंगावर काटायन बाप्पा तुमच्या सगळ्याच्या. एक शब्द महाराज, एक शब्द. मग काय करा तुम्ही? बघ खरंच अंगावर काटायन. त्यावेळेला अर्जुनानं सांगितले देवा. हा डबल सांगते पूर्ण. अर्जुनानं सांगितलं देवा बघा एकदा डबल सांग बरं मला प्रतिज्ञा काय केली. देवानं सांगितलं अर्जुना उद्या सकाळपर्यंत भीष्म पांडवाला मारणार आहे. अर्जुनाचे डोळे पाण्यात भरून आले. दाटलं डांग कापायला लागलं. सांगितले ए अर्जुना, ए देवा, भीष्मा मला मारणार आहे ना, तू काय करतोस? काय श्रद्धा आहे होई. तू काय करतोस बघ. तुला काय करायचं ते. मला झोपला यायला लागली. अर्जुन झोपला, बोलायला लागला. देवानं अर्जुनाकडे बघितलं आणि भगवान परमात्म्याचे डोळे पाण्याने डबडबले. देवाचे डोळे भरून आले. शेल्यानं डोळे पुसले आणि मान फिरवी सांगितलं अर्जुना झोप आता. फक्त एवढं ऐकायचं आलं होतं. नाही कळलं तुम्हाला? एवढंच ऐकायचं होतं. तुझी माझ्यावर किती भावना आहे. त्यावर तुम्ही 100% बाप्पा तुम्ही आता सप्ताहाने तुमचा काय दोरगाणी काय होईल तुम्ही कोकणी महाराजावर विश्वास ठेवा. 100% काम करील. भाऊ गावात कुणीच नाही वर्गण देऊ द्या. देवाचं काम कधीच रोकत नाही. कधीच रोकत नाही. देव करूनच घेणार. पुन्हा हाती तरी करून घ्या. अर्जुना झोप. मला एवढं ऐकायचं होतं. आणि भगवान रात्री 3 वाजता द्रौपदीच्या महालात गेले. द्रौपदी उठ, स्नान कर, कपडे घातले, शृंगार केला, बांगड्या भरल्या. बारीक पाऊस दारात चालू होता. जगाच्या मालकानं द्रौपदीला खांद्यावर घेतलं. द्रौपदी चप्पल हातात गेली, वरून घोंगडी पांघरली. एका हातात काठीने एका हातात कंदील घेतला. भगवान भीष्माच्या रावटीजवळ. द्रौपदी एकच कर काय? बांगड्या वाजवायच्या आणि भीष्माच्या पाया पडायचं. किती देवानं केलं पांडवासाठी बघा. बांगड्या वाजवून पाया पड. रात्री 3ची घटना. द्रौपदी गेली बांगड्या वाजवून पाया पडली. तेवढ्यात भीष्माला वाटलं दुर्योधनाची बायको आली. भीष्मानं आशीर्वाद देऊन टाकला. अखंड सौभाग्यवती भव. देव म्हणले झालं काम. ह्याला राजकारण म्हणायचं. असलं असते राजकारण. हे का राजकारण आहे होय? आताच आहे खरं राजकारण. ही नीती आहे. ज्याला महाभारत राजकारण करायचं त्याला महाभारत वाचायचं. शरद पवार एक अध्याय रोज वाचित का काय देव जाणे. बरोबर आहे. ह्याला ही खरं हसण्यासारखं नाही भाऊ. ही खरं राजकारण आहे बाप्पा. असलं असतं राजकारण. कोणाच्या आईवर, कोणाच्या बायकोवर, कोणाच्या याच्यावर बोलणं ह्याला राजकारण म्हणत नाही. नीती ती राजकारणाची आहे. कोणाच्या अवयावर अंगावर बोलायचंच नसतं. घरात कधीच आपण हात घालायचा नाही. त्याचं नाव राजकारण आहे. कळायला लागले का नाही? त्याला राजकारण. ह्याला राजकारण म्हणते हे ना त्याच्यावर त्याच्यावर ह्यांचं असलं नसते राजकारण. ह्यानं त्याचा कुटाणा काढायचा आणि त्याला त्याचा. ह्याला राजकारण म्हणत नाही. ती व्यक्तिगत आहे. लक्षात आलं का नाही? आता इकडे बघा. बघा कथा लक्षात आहे का तुमच्या सगळी? आता भाऊ ऐका थोडक्यात. ह्याला 1.5 तास लागतो ही कथा सांगायची. सगळी भागवत चालू आहे माझं. आता इकडे बघा. आणि मग काय झालं? हा बांगड्या वाजल्या की लगेच अखंड सौभाग्य होती भाऊ म्हणलं की द्रौपदी हसली. हसण्याचा आवाज लगेच ओळखी. हा चल आपल्यात आपले ओळखीत नाहीत का कोण हसलं? लगेच डोळे. द्रौपदी म्हणले हा हिथं कशी आलीस? द्रौपदी म्हणली मी हिथं कशी आले पितामह जास्त आरडू नका. हे मी तुम्हाला नंतर सांगते. आधी मला हे सांगा कालची प्रतिज्ञा खरी आहे
आजचा आशीर्वाद खरा. राजकारण आहे काही राजकारण. म्हातारा बी म्हाताराच होतं, ओरिजिनल होतं. म्हाताऱ्याने सांगितलं ए पुरी हे नंतर सांगतो, तुला इथं आणलंय कोणी ते दाखव मला, ते बघू दे कोण आहे. त्याच्यावर सांगतो काय करायची. द्रौपदी म्हणली माझा नौकर आलाय. नौकर म्हणलं की मनात खरखरलं, ही काळ्याचीच करणी असली पाहिजे सगळी, बरोबर. एवढ्या रात्री दाखव नौकर, ते दारात उभा हातात कंदील घेऊन. भगवान त्या भीष्मतेच्या जवळ गेले, परमात्म्याच्याच हातातला कंदील घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर लावला. देवानं स्मित हास्य केलं भीष्माकडे. भीष्मा हसायला लागले. भगवान तेच भीष्माचे डोळे पाण्यानं भरून आले आणि भीष्मानं दर्शन घेतलं, मान फिरवली, सांगितलं द्रौपदी हे जर तुझा नौकर असेल ना तर कालच्या लाख प्रतिज्ञा केल्या तरी आजचा आशीर्वाद करावा नाही. सुंदर कथा होईल. 4-4, 5-5 तास भागवत करतो मी. लोक अजून कंटाळे नाहीत मला, महाराज कधीच नाही. त्यावेळेला ऐका, प्रतिज्ञा केली. ऐका आता पुढचं ऐका. देव कसा सहकार्यात उतरतो, देव सहकार्यात उतरतो का नाही उतरत सांगा. काय करायला पाहिजे ह्याच्यापेक्षा देवानं अजून सांगा काय करायला पाहिजे. एवढं देव सहकार्यात उतरतो. ज्यानं बहीण पळवून नेली त्याच्यासाठी एवढं केलं का. पांडवांनी काय बी केलं पण पांडवांनी देवाला धरून काम केले. पहा ते पांडव अखंड वनवासी पण परी त्या देवाशी आठवली. देव सोडला नाही पण त्यांचं सगळंच गोड झालं. मांस गोड, चमड गोड, हाड गोड, सोऱ्या गोड, मारामाऱ्या गोड. शेवट बोलू का आता, शेवट बोलू का. व्याभिचार गोड होईल का नाही. पण 2 प्रमाण सांगतो. नाथांचं नेतृत्व करायचं. नाथ महाराज म्हणतात गवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होते आणि तयाशी दिधले ते गवनाशी नाही. त्यांना ते दिलं ती जगात कुणालाच नाही. मग तुकोबराला उल्लेख करावा लागला. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख. देवाला धरून केलं की सगळंच गोड होतंय. म्हणून आम्ही यासाठी केला होता टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणले झाला का झाला. शेवट तू भला माझा बहु गोड झाला. म्हणले बरोबर आहे, तुमचा शेवट गोड झाला. याची पावती काय.
आता निश्चिंतीने पावलो विसावा, इकडे लक्ष द्या, आणि खुंटलिया धावा तृष्णीची 11 वाजले. पण खरं सांगायचं, एकाच्या तरी चेहऱ्यावर झोपीचा वानवाळा होय, बोला की भोकीचा नुसती अशी बघायला अशी बघायला येत का नाही सांगा. बरोबर 11 तर लिखत आहे आधीच म्हणायला लागलोय. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा, आम्ही आमच्या मूळ विसाव्याला जाऊन पोस्ट झालो. दुसरं देतो, आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. बरोबर आहे का नाही? मर महाराज तुमचा शेवट गोड झाला. शेवट गोड झाल्यामुळे कसं काय झालं, निवांत झालो आणि तृष्णा संपली, म्हणजे अपेक्षा संपली. आणि अपेक्षा संपल्यामुळं मागं जे काही कमी जास्त झालं होतं त्या मागच्या आयुष्याचं आम्हाला कौतुक वाटायला लागलं. तिसऱ्याच्या कौतुक कौतुक वाटे झाले, वाटे झालिया विचाचे. महाराज म्हणतात, नाम मंगळाची तिने गुण. कसं असते इकडे बघा, लग्न बी करायला काही अडचण नाही, लग्न करायला बिनधास्त करायचं. पण लग्न करीत एवढं बोलून चालतं. लग्न बी करीत असताना कसं असतंय, त्या मुलीला ह्याला कुठे त्याचा अंदाज घेऊन लग्न करावं. बरोबर आहे का नाही? आणि ध्यानात ठेवायचं, लग्न करीत असताना महाग लागून कधीच करायचं नाही. महाग लागून आली पाहिजे. कर्तृत्वच असं सिद्ध करायचं की पोरगी महाग लागून आली पाहिजे. कळायला का नाही? महाराज म्हणतात, एका जनार्दनी हरिहरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. आमच्या महाग लागली मुक्ती म्हणून आम्ही करायला लागलो. मग कसं असते, 2 मुक्ती. एखादा पोरगा असतोय, आई मला ती पोरगी करायची, माझी कॉलेजमध्ये ओळख झाली ना, आमचं ठरलंय. ए बाबा यांची बी करू नको उगाच, कोण्या जातीची कुठली आणखी घरात घालची कशी नाही, माझ्या भाऊकीतली माझ्या पाहुण्यातली करायची. बरं बरं बरं. आईच्या ऐकण्यातलं पोरग असते, ते म्हणते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुझ्या मनावर. बरोबर, म्हणजे आईच्या मनावर करते. मनात नसणारी सगळं लग्न करायचं, पण ती आयुष्यभर उततच राहते. दोघं आयुष्यभर दोघा नवरा बायकोचे भांडण झाले की हे म्हणायचं तिला, माझ्या मनात तुझं विचारच नव्हता, माय बापाच्या पुढे जात आलं नाही. ऐकून घ्यावं लागते की नाही ऐकून घ्यावं लागतं, आयुष्यभर बाईला ऐकून घ्यावं लागते. आणि जर मग मनासारखी करून दिली, मनासारखी त्याला विचारला, आता दिवस चारी खेळी करायचं आणि ती आम्ही मिळविली. तुका म्हणे मुक्ती परनिली मोवरी. मग आता
आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णीची तेजस्वशी एकनाथरावजी अंबादासजी गुरव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज वर्ष झालं आपल्यातून निघून गेले. त्यांचे चिरंजीव अनिलजी एकनाथरावजी गुरव आणि त्यांचा संपूर्ण गुरु परिवार, या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. एकदम सुंदर आयोजन आहे. एकही मंडपाची पट्टी नाही किंवा नाही तर कार्यक्रमाचं नियोजन नंबर नाही. एकदम सुंदर आयोजन आहे. स्पीकर चांगले आहे, लावणारा अतिशय सुंदर आहे, एकदम सुंदर स्पीकर आहे. टाळकरी तसेच वाजवायला तर काय आता माऊली इकडून आहेत, आमची मित्रच आहे, त्यांनी इकडून बाप्पा तर काय आपल्या परिचित आहे. गोविंद महाराज स्वतः इथे फड चालवणारी व्यक्ती पण स्वतः उपस्थित आहेत आणि इकडून सगळे आमचे हे सोबतची भागवताची साथीदार आहेत ते आमचे मनोहर महाराज आणि अंकुश महाराज, त्यांनाही धन्यवाद. तुम्ही एवढं ध्यान देऊन कीर्तन ऐकल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. कसं आहे, श्राद्धाच्या पुण्यतिथीच्या कीर्तन नैमित्तिकच झालं पाहिजे, त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही महाराज? कसं असते उगं धांगडणीला बी काही कामाचं नसतं. त्याला वाढदिवस इथे असल्यामुळे मोकळा मंगळवार चालते. बरोबर आहे का नाही? मला सोमवार लक्षात ठेवा, लक्षात मंगळवारच आज आधी म्हणायला लक्षात आलं का नाही? सर्वांना धन्यवाद. मलाही माहिती की आता बंद करा वाटायला, तुम्हाला वाटायला लागले का? वाटायला का? खरं सांग नाही, पण आता मी पुन्हा येईन. बरोबर आहे का? धन्यवाद. हे चुकलं असलं दादा मी असा रुंगळून येतो चिखली पाठीवर झटकी मला काय करायचं बरोबर. शांती ब्रह्मपांडे महाराज म्हणजे स्वानंद सुखनाशी गुरुनामृत महाराज वारकरी शिक्षण संस्था, माझे गुरु आचार्य ज्ञानेश्वर अरविंद महाराज यांच्या सेवा समर्पित माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. माझं व्याकरण गुरुजींकडे झालेले, लाड गुरुजींकडे व्याकरण शिकलेलो मी आणि त्यामुळं पाठपाठांतर जे आहे ते गुरुजींनी स्वतः करून घेतलेले. कोरोनाच्या काळात 1.5-2 वर्ष मी कायम गाडीत फिरलो महाराज, त्याचा परिणाम की आज मी पुढे उभा आहे. म्हणून आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो, सगळ्याच्या चरणी दंडवत करतो. पुन्हा एकदा आपल्याला विनंती, मला एकदा आपण काल्याच्या कीर्तनाला हितच केलं, हितच केलं जेव्हा मंडप होता, आता निश्चित आता हे आयुष्यात थांबा लावित नाही, मंडपच लावणार विनोदाचे चालले नाही तर मंडप लावले तुम्हाला जास्त त्रास झाला असता. मी विनोदानं करतोय, त्याला बाकी काही नाही. अतिशय सुंदर सप्ताहासारखं वातावरण या ठिकाणी जमलं सगळ्यांच्या. आताच 13ला कथा झाली की आत्ताच भागवत कथा काकाच्या दरबारात माझी कथा झाली. माझं भाग्य चांगलं आहे महाराज, काकाच्या दरबारात आम्ही सेवा केली. त्यानंतर भगवानगडाच्या नारळी सप्ताहामध्ये मी 1 लाख लोक रोज असायचे कथेला, तिथं मी भागवत कथा केली. आपण युट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला बघा तुम्ही, प्रकाश साठे ऑफिशियल नाव टाका, त्याच्यावर सगळं लक्षात येईन आपल्याला. आपल्या सगळ्यांचे चरणी दंडवत करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद, या परिवाराला धन्यवाद देतो. माझ्या वाणीला या ठिकाणी बोला जयगाव द्रुपद उका म्हणे मुक्ती परळेली नो
निश्चिंते आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो पाया पडून जा. ये इकडं. पाया पडून जा.